नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना भेटा दीपक फर्टिलायझर्सच्या समृद्धीचा महामंत्र महाधन या कार्यक्रमात शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजता फक्त IBN लोकमत. आमचा एवढाच गुन्हा की आम्ही निरागसपणे यांना मतदान करतो, पण याचा मोबदला बघताय ना. आता हा रावणराज मीच संपवणार, तेव्हा माझं बोट घड्याळाला ओढ. त्यांनी बिघडवलं, आम्ही घडवू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एक खंबीर नेतृत्व. मुंबईपेक्षाही मोठे शहर महामुंबई होणार. घर, फ्लॅट, प्लॉट यासाठी नोंदणी सुरू. अधिक माहितीसाठी बघा सेलिंग प्रॉपर्टीज प्रेझेंट. स्वप्न हे सत्यातले, फक्त IBN लोकमतवर. चांगल्या सफाईसाठी जोरजोरात ब्रश करणं त्रासदायक होऊ शकतं. डेंटिस्ट सोबत डिझाईन केलेला ओरल बी सेन्सिटिव्ह सुपर थिन ब्रश 20 पट पर्यंत अधिक पातळ ब्रिसल्स टिप्स प्लाकला प्रत्येक कोपऱ्यातून हटवतो, हिरड्यांना नुकसान न पोहोचवता. ट्राय करा ओरल बी सेन्सिटिव्ह सुपर थिन. तो शांत किनारा, ती आपली भेट, ती नजरा नजर, तो अबोल संवाद, तो स्पर्श, तो आयुष्य व्यापून टाकणारा क्षण. म्हणजेच प्रेम हे गोष्टी प्रेमाच्या. 27 फेब्रुवारी पासून दर सोमवार आणि मंगळवार रात्री 9 वाजता झी युवावर. डोंट वरी, आहे ना यारी. केसरी टूर्स प्रस्तुत दिल दोस्ती दोबारा. उद्यापासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता झी मराठी सोबत झी मराठी HD वर. The first Indian to score 2 double hundreds as captain. Double hundred for India's captain. He is in the form of his life. It's the 4th double hundred for Virat Kohli, all in one season, and he becomes the first batsman in Test history. ATM Test Series, India versus Australia. First Test, 23rd February, Thursday at 8:30 AM. Live on the Star Sports Network and Hotstar. घर बैठे ऑर्डर कीजिए www.mirajonlinestore.com. मिराज नमकीन, पार्टी हो जाए. स्वच्छतागृहाकडे जा. आपल्या समस्या जाणणारी, त्या सोडवणं आपलं कर्तव्य मानणारी, आपल्या हक्काची शिवसेना. भाडं भरण्यापेक्षा चांगलं आहे EMI भरणं, कारण आपलं घर अखेर आपलं असतं. DHFL होम लोन्स, घरासारखं लोन. Come here, meet my young team. क्या हो रहा है? Enjoy कर रहे हो कि नहीं कर रहे हो? Meet my daughter, Neha, Kunal. Hi. Rohit, Amit. Nice perfume, Kunal. Thank you, sir. Hey, what's happening here? Good morning, princess. I'll just see you downstairs, yeah? Kunal. लोग तो नोटिस करेंगे. Wild Stone perfumes for men. शिवजयंती जवळ आली आहे, पण किल्ले शिवनेरीवरच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसाठी बनवल्या जाणाऱ्या हेलिपॅडवरून वाद निर्माण झालाय. या हेलिपॅडला शिवप्रेमी संघटनांनी विरोध केलाय. 19 फेब्रुवारीला किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा सोहळा साजरा होतोय. या सोहळ्यासाठी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी हेलिपॅड बनवण्यात आलंय, पण याला शिवऋण प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड आणि शेतकरी कामगार संघटनेनं विरोध केलाय. हेलिपॅडमुळे किल्ल्यातल्या वास्तूला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा शिवप्रेमी संघटनांनी केलाय. शिवाय पुरातत्व खात्यानंही किल्ल्यावर हेलिपॅड उभारणं बेकायदा असल्याचं म्हटलंय. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.
आयोजक आहेत ओकायो बॅटरीज. कोट्यावधी लोकांचा विश्वास आहे मायक्रोटेक. ज्यानं प्रकाशमान केलं तुमचं विश्व आणि सर्व चालवलंय निश्चिंतपणे. आता मायक्रोटेक सोलर प्रोडक्ट तुमच्या जीवनात नवे रंग भरत आहे आणि LED लाइटिंग न विजेची बचत करून तुमचं जीवन उजळून टाकत आहे. मायक्रोटेक, क्रिएटिंग टेक्नॉलॉजी फॉर अ बेटर टुमॉरो. काय रे डबरा मोबाईल वापरतोस? कधीतरी बदलत जा. ऑर्डर 4 मसाला डोसा. ऑर्डर 4 मसाला डोसा. ऑर्डर 4 मसाला डोसा. किती वेळा येतात ते? अरे मी 4च ऑर्डर केलेले. तू काहून माझ्या टेबलवरती ऑर्डर घ्यायला? डोंट वरी, आहे ना यारी. केसरी टूल्स प्रस्तुत दिल दोस्ती दोबारा. उद्यापासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता झी मराठी सोबत झी मराठी HD वर. तुझी माझी लव्ह स्टोरी 19 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजता कलर्स मराठीवर. जो आम्हाला शिक्षणात व नोकरी धंद्यामध्ये मार्गदर्शन करेल. जो आम्हाला गाव पातळीवर रोजगार उपलब्ध करून देईल. जो आम्हाला आरोग्याच्या सुविधा जवळ आणि लवकर मिळवून देईल. जो आम्हाला आमचे अधिकार मिळवून देईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला नक्की कसा प्रतिनिधी हवा. अलिप्तता ही सोडा, आता मतदान जरूर करा. तर मग चला मतदान करण्याचा संकल्प करा. ही प्रतिज्ञा घेण्यासाठी मिस कॉल करा 9029 901 901 वर. ये महक, ये खुशबू, ये जायके तुम्हारे, ताजगी के ये झोंके तलब. अच्छी वाली लाओ. विराज गोल्ड टी, अच्छी वाली चाय. बच्चन जी. बोलिए बच्चा जी. आपने वो फिल्म जादूगर की थी ना? ना की थी. तो मुझे जादू दिखाइए. अच्छा ये देखो मैं यहाँ पत्थर मारूंगा, यहाँ से कबूतर चिड़िया सब निकलेंगे. वो गया देखो, कबूतर चिड़िया सब उड़ गए. बच्चन जी. हाँ जी. बस इतना ही? हाँ और क्या. अब मेरा जादू देखिए. ये वाला पत्थर वहाँ मारूंगा और इंसान निकलेंगे. इंसान. हाँ इंसान. अरे कौन है भाई? देखो. अरे यार क्यों तुम लोग गांव की इज्जत पे धब्बा लगा रहे हो? बाहर से लोग आएंगे तो क्या सोचेंगे? स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत भारत सरकार जो है वो शौचालय बनाने में मदद कर रही है. तो आप भी अपने घर में शौचालय बनाइए, परिवार को उसका इस्तेमाल करवाइए. अच्छा मेरी नहीं सुनते हैं तो कम से कम ये समझदार आदमी की तो सुन लीजिए. मी काही मदत करू? याचा बॉडीगार्ड होशील. हो. ह्याच्या आजूबाजूला एकही डास येता कामा नये. अगं पण गोलू एकटा हे नाही करू शकणार. अहो तो एकटा कुठे? ह्याच्या टीम मध्ये आहे गुड नाईट ऍक्टिव्ह प्लस. गुड नाईट ऍक्टिव्ह प्लसचा नॉर्मल मोड जेव्हा डास असतील कमी, डबल पॉवर असणारा ऍक्टिव्ह मोड जेव्हा डास असतील जास्त, म्हणजेच लहान मुलांची संपूर्ण सुरक्षा. वा रे गोलू, सर्व डासांना पळवून लावलंस. डोंट अंडर एस्टिमेट गोलू. तर मग पुश करा, खुश रहा. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे एका निरोगी आयुष्यासाठी PRP ट्रीटमेंट. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत स्टेम सेल थेरपिस्ट वर्षा खानवलकर. कार्यक्रमात मॅडम तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मॅडमची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत वर्षा खानवलकर. या स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट असून नवनवीन रिसर्च करून स्टेम सेल थेरपी बरोबरच PRP थेरपी सुद्धा आपलं आरोग्य निरोगी आणि वेदनारहित कसं होऊ शकतं याकरता काम करतायत. गेली अनेक वर्ष त्या या विषयावरती रिसर्चही करतायत आणि कामही करतायत. तर आजचा जो आपला विषय आहे PRP ट्रीटमेंट या विषयावरती आपण मॅडमकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत. मॅडम आपण जसं म्हणतोय तसं की PRP ट्रीटमेंट, तर आता आपण सामान्य प्रेक्षक जे आपले पाहत आहेत त्यांना आपण थोडंसं आधी समजावून सांगूया की एक्झॅक्टली PRP इंजेक्शन म्हणजे नेमकं काय आहे त्याविषयी सांगा. या PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. बरोबर. ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आपण करतो, पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा त्याचं ब्लड काढलं जातं, ते सेंट्रिफ्यूज करतो, नंतर त्याच्यात 2 तासाची प्रोसिजर आहे. आम्ही प्लेटलेट सेपरेट करतो, त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर डिराईव्ह करतो आणि
परत तेच ग्रोथ फॅक्टर आणि प्लेटलेट आम्ही त्याच पेशंटला देतो. अच्छा, बरं. ह्याच्यामध्ये जिथे जिथे पेशंटला पेन होत असेल किंवा दुखत असेल तर त्या भागावर आम्ही ती इंजेक्शन देतो. ह्या प्लेटलेटमुळे आणि ग्रोथ फॅक्टरमुळे त्यांच्या वेदना कमी होण्यास खूप मदत होते पेशंटची. प्लस अनेक रोगांवर आपण ह्याच्यामुळे उपचार करू शकतो. जसं फ्रोझन शोल्डर आहे, नी प्रॉब्लेम आहे किंवा टेनिस एल्बो आहे, ह्या सगळ्यावर ह्या प्रक्रियेचा खूप फायदा होऊ शकतो. आता आपण समजा म्हटलं की ह्याचं उदाहरण घेतलं, आपण फ्रोझन शोल्डरचं उदाहरण घेतलं. फ्रोझन शोल्डर मध्ये एक काय असतं, जे जॉईंट असतो त्याच्यात जी कॅप्सूल असते जी आपली हाडांच्या मध्ये, तर ती खूप स्टिफ होते. ती स्टिफ झाल्यामुळे आपल्याला हालचाल करायला खूप अवघड जातं. त्या पेशंटला अतिशय वेदना होतात हालचाल करताना. जर ह्या पेशंटला आपण ही इंजेक्शन दिली तर त्याचे हे स्नायू शिथिल होतात. स्नायू शिथिल झाल्यामुळे त्याला हालचाल करायला खूपच सोयीचं पडतं. वेदना त्याच्या कमी होतात, ऍज वेल एज त्याला फ्रीली मुवमेंट तो करू शकतो. दुसरं म्हणजे टेनिस एल्बोचं जर आपण उदाहरण घेतलं तर टेनिस एल्बो मध्ये का टेनिस एल्बो होतो की तिथले स्नायू खूप कमकुवत होत जातात. त्या कमकुवत स्नायूंवर जर आपण हे इंजेक्शन दिलं तर त्याच्यामधील ग्रोथ फॅक्टरमुळे हे स्नायू अतिशय काय म्हणतो आपण त्याला स्ट्रॉंग बनवले जातात. बळकटी येते स्नायूंना आणि त्यांच्या वेदना कमी होतात. त्यामुळे हे दोन जे मूळ आहेत ते आपण ह्यामुळे PRP ट्रीटमेंटमुळे आपण हे साध्य करू शकतो. नक्की. जसं तुम्ही म्हणालात तसं की आता हे PRP इंजेक्शन बद्दल आपण बोलतोय, तर आता तुम्ही जे उदाहरणं जी दिलीत म्हणजे टेनिस एल्बो असेल किंवा हे फ्रोझन शोल्डर असेल, तर ऑर्थोपेडिक्स रिलेटेड अशा प्रकारच्या ज्या पेन्स असतात त्याच्यामध्ये अशा प्रकारे या PRP इंजेक्शन नॉर्मली आपण वापरता असं तुम्ही म्हणताय. इतरही काही कुठले आजार किंवा आहे काही गोष्टी आहेत किंवा रोग आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण ही ट्रीटमेंट करू शकतो? हो, नक्कीच. मेन आपण सांगू शकतो की जे डायबेटिक नॉन हिलिंग अल्सर आहेत, की जे मेडिसिनमुळे रिकवर होत नाहीत, क्युअर होत नाहीत, असे पेशंट आमच्याकडे येतात. त्या नॉन हिलिंग अल्सर मध्ये काय करतो आम्ही की मेडिसिन तर त्यांची चालू ठेवतो, त्यांचा डायबेटीस कंट्रोलमध्ये आणायचा प्रयत्न करतो आणि मग ही ट्रीटमेंट आम्ही त्यांना देतो. ह्या ट्रीटमेंटमुळे सायटोकाईन जे एन्झाईम असतं आपल्या प्लेटलेटमध्ये, त्या सायटोकाईनमुळे ह्यांना वेदना कमी होण्यात खूप फरक पडतो. त्यांची जखम लवकरात लवकर भरून येते. अल्सरची जी जखम आहे ती लवकरात लवकर भरून येते. एंडोथेलियल ग्रोथ फॅक्टरमुळे त्यांची नवीन स्किन तयार होते. एक्झॅक्टली जेव्हा आपल्याला अल्सरचे पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा मेन त्यांचा फूटचा प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यांना पायाला खाजवलं जरी त्यांनी तरी ते स्क्रॅच येतात, त्यांची जखम वाढत जाते, त्याच्यामध्ये पू साठतो, त्याच्यामुळे खूप वेदना होतात त्यांना. तर हे इंजेक्शन जर आपण दिलं तर त्यांच्या ब्लड व्हेसल मधनं ब्लड सप्लाय रेग्युलर व्हायला लागतो. नवीन ब्लड व्हेसल पण तयार होतात ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे त्यांचं ब्लड सर्क्युलेशन एक तर वाढतं, ब्लड सर्क्युलेशन वाढतं. प्लेटलेट आपण टाकल्यामुळे त्यांची जखम लवकरात लवकर भरून येते. आणि जखम भरून येते ऍज वेल एज त्यांचे जे काळा पोर्शन झालेला असतो किंवा पू किंवा इन्फेक्शन असतं ते पूर्णपणे जायला मदत होते या ट्रीटमेंटमुळे.